सुपर जायंट्स दोन्ही कॅप्टन्स बी रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. शेवटचा एक षटक बाकी आहे. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 27 गडी बाद. टाइम बरोबर आहे का? यस चेक करू आपण लगेच. चला टाइम ओके. मॅच ऑन करा लगेच. चला मॅच ओके. टाइम ओके. ऑल इज वेल. बाळा आता जरा आनंदात असतील. कालपासून स्ट्रगल त्यांचं पाहायला मिळालं. मनासारखी खेळी त्यांची होत नव्हती संघासाठी. स्टेप आउट झाले. तिन्ही स्टम्प्स मोकळ्या ठेवल्या आणि त्रिपुराचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. मी याचा आधीच उल्लेख केला. हा पुंगाटी नाही आहे, बुगाटी आहे. आणि ज्या पद्धतीने त्याचा वेग पाहायला मिळतोय, रफ्तार से गिरफ्तार करतो हा खेळाडू. आणि अगदी स्टंप मध्ये टाकलेला बॉल यू मिस. आय डेफिनेटली हिट. फर्निचर डाऊन. मोठा धक्का इथे बसतो. रायगड वॉरियर्सला 7वा धक्का बसलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 27 धावा 7 गडी बाद. प्रकाश मडके सरांना आपण पाहतोय 27 ला 7 धक्के आतापर्यंत बसलेत रायगड वॉरियर्सला. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर मोठी विकेट रोशनला प्राप्त झाली आहे आणि रोशनने आपलं नाव रोशन केलंय. त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. नेक्स्ट मॅच मध्ये जर आपण विचार केला तर तिथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात असतील. देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. अश्विन कुमकर अतुल एका बाजूला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला देवगिरीचे ब्लास्टर्स असतील. एक आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर रंगणार आहे. या डावाच्या मध्यांतरामध्ये मॅचचा टॉस देखील आपण घेणार आहोत. पण तो आता शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला बॉल होता. लेंथ होती. या बॉलवर टप्पा पडला. थोडासा बाउन्स प्राप्त केला. या बॉलने टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललंय. आणखी एक डॉट बॉल येतोय. रोशन पुंगाटीने भरपूर इम्प्रेस केलंय. खांद्याचा चांगला वापर करतो. थोडीशी उंची आहे या खेळाडूकडे, त्यामुळे हा ॲक्शन आणि ज्या पद्धतीने तो बॉल रिलीज करतो मनीची, चांगल्या टप्प्यावर सातत्याने नियंत्रित गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली या खेळाडूची. अंतबला तो सब बला आणि त्याचमुळे आता या शेवटच्या टप्प्यावर फलंदाजांना तर आता ती जबाबदारी उचलावी लागेलच रायगड वॉरियर्सच्या. चांगला लेग कटर, नियंत्रित लेग कटर पाहायला मिळालेला आहे. पण फलंदाज ठिकाणी धाव घेताना बाद होतोय. कारण प्रायोरिटी धावांची आहे ती प्रायोरिटी ओळखताना आता ती रिस्क सुद्धा घेतली जाते. पण ती रिस्क घेताना फलंदाजांच्या हाती काही येत नाही. फलंदाज होत आहेत बाद. आता सिच्युएशन काय सांगते रायगड वॉरियर्सची तर 8 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 27 धावा 8 गडी बाद. हा 8वा धक्का बसलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकांनी बॉल कली केला. यष्टीवर फेकलाय. अचूक नेम फलंदाजाचा इथे झालाय गेम. आणि त्यानंतर 8वा धक्का बसलाय रायगड वॉरियर्सला. धावसंख्या स्कोर कार्डवर 27 ला 8. या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. अंत भला तो सब भला असा आपण या ठिकाणी त्याचा उल्लेख केला. परंतु येणाऱ्या चेंडूंवर मोठे फटके गरजेचे आहेत. रनमध्ये थोडासा अडथळा. त्यानंतर आपण पहा बॉल यष्टीवर फेकले आणि बहुधा पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. रोशन बुगाटी अतुल डिंबळेच्या नेतृत्वाखाली खेळताना खेळाडू पाहायला मिळते. अतुल डिंबळेने खिलाडू वृत्ती दाखवली आणि त्याने सांगितलं की इथे आउट नसणार आहे आणि हे गरजेचं राहतं. अतुल डिंबळे एक चांगला खेळाडू आहे. नेहमीच फेअर गेम त्याच्याकडून असतो. गोलंदाज तयार. हो 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 पहा काय टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. डोळ्यांची बातमी लवते न लवते तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. आणि म्हणजे मी नेहमीच उल्लेख करत असतो प्रत्येक दिवशी आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. ते बदल ते पाहायला मिळालेले नाही. खडे खडे दिन दहाडे खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे सातत्यपूर्ण निर्धाव चेंडू ते खेळले जात आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी अपयश येते. धावा मिळत नाहीयेत. 27 धावा 8 गडी बाद. रोशन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. बघा आता फक्त उंच उडी घेऊन खेळण्याचा प्रयत्न क्रिकेटच्या मैदानामध्ये केला जातोय पण तो प्रयत्न देखील निरर्थक वाटतो येतो. हा डॉट बॉल आणि डॉट वर डॉट या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतं स्कोर शीटवर. आणि अशा पद्धतीने धावसंख्या पाहायला मिळते. फलंदाज बाद झालेले. धावसंख्या 27 आणि अशा पद्धतीनं एक फलंदाज अजूनही बाकी आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व फलंदाजांना संधी मिळते फलंदाजी करण्याची. का जबरदस्त बॉलिंग अटॅक, कंट्रोल बॉलिंग अटॅक, डिसिप्लिन्ड बॉलिंग अटॅक पाहायला मिळालेला आहे.
खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून म्हणजेच तोरणा चॅलेंजर्स कडून आणि तोरणा चॅलेंजर्सच्या गोलंदाजांनी चॅलेंज केलेलं आहे आणि तो चॅलेंज स्वीकारलेला सुद्धा आहे. प्रत्येक गोलंदाज अप टू डेट कामगिरी करताना पाहायला मिळाले. 11व्या क्रमांकाचा खेळाडू स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहेत. आकाश आलाय. सगळ्यांनाच आज बॅटिंग मिळाली आहे त्यामुळे सर्वच खेळाडू खुश असतील रायगड वॉरियर्सचे. तर फार कमी वेळेला असं चित्र पाहायला मिळतं. या स्पर्धेत खेळत असताना प्रत्येकाची इच्छा असते की मला फलंदाजी करता यावी. आज संधी मिळाली आहे पण त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. इथे देखील बहुधा विकेटचं पतन होईल असं चित्र पाहायला मिळते आणि ते फलंदाज बाद होतो. अंपायर सिग्नल येतोय आउट. शेवटची विकेट म्हणजेच काय तर इथे संघ सर्व बाद झालाय. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळते 27 धावा 10 गडी बाद. ऑल आउट झाला संघ 27 वर रायगड वॉरियर्स.